नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 16 जून 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात. लेट्स स्टार्ट. भरड धान्याचे महत्त्व समजण्यासाठी आणि त्याच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने 2018 हे भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले होते. आता त्याच धर्तीवर संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले. ग्रामी पुरस्कार विजेती भारतीय अमेरिकन गायिका फालू हिने अबंडन्स इन मिलेट हे गाणे तयार केले आणि सादर केले आहे. भरड धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी तिने हे गाणे तयार केले असे सांगण्यात आले आहे. भरड धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी, शेतकऱ्यांना या पिकाचे उत्पादन घेता यावे यासाठी आणि जगातील उपासमार संपवण्यास मदत करण्यासाठी पंतप्रधानांसोबत सहभागी होत आपण एक गाणे लिहिल्याचे तिने एक ट्विटर संदेशात सांगितले होते. तर लक्षात ठेवायचे की संयुक्त राष्ट्राने कुठले वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे, तर 2023 हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्राने घोषित केले आहे. आणि याआधीच भारताने भरडधान्य वर्ष म्हणून कुठलं वर्ष घोषित केलं होतं, तर 2018 हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केलं होतं. आता भरडधान्य म्हणजे काय, तर ज्वारी, बाजरी, नाचणी अशा प्रकारचं जे तृणधान्य असतात त्याला भरडधान्य म्हटलं जातं. हे इथे लक्षात ठेवायचं. पुढची बातमी बघूयात. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉक्टर महेंद्रनाथ पांडे यांनी दुग्ध संकल्पन साथी मोबाईल ॲपचे अनावरण केले आहे. कुठले ॲप? दुग्ध संकल्पन साथी मोबाईल ॲप. जयपूर येथील राजस्थान इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंट्स लिमिटेड या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमातील कंपनीने या ॲपची रचना केली असून ते विकसितही केले आहे. तर लक्षात ठेवायचे की दुग्ध संकल्पन साथी मोबाईल ॲप कुणी डेव्हलप केलेले आहे, तर राजस्थान येथील जयपूर येथील राजस्थान इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटल लिमिटेड या केंद्रीय सार्वजनिक कंपनीने हे ॲप डेव्हलप केलेले आहे. कुठले? तर दुग्ध संकल्पन साथी मोबाईल ॲप. पुढची बातमी बघूयात. केंद्रीय मंत्रिमंडळाने सहकारी क्षेत्रातील जागतिक पातळीवरील सर्वात मोठ्या धान्य साठवण योजनेच्या सुलभ अंमलबजावणीसाठी आंतरमंत्रालयीन समितीच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग या मंत्रालयांच्या अखत्यारीत विविध योजनेचे एकत्रीकरण करून हा उपक्रम राबवला जाणार आहे. सध्या भारताची खाद्यान्न साठवण क्षमता 145 दशलक्ष मेट्रिक टन आहे आणि खाद्यान्न उत्पादन क्षमता 311 दशलक्ष मेट्रिक टन एवढी आहे. म्हणजे उत्पादन खूप जास्त आहे आणि त्याला साठवून ठेवण्याची जी क्षमता आहे ती अगदी कमी आहे. म्हणून उरलेलं अन्न काय होतं, ते खाद्यान्न वाया जातं. त्याला साठवण्याची सोय नसल्यामुळे ते वाया जातं. आता अमेरिका, ब्राझील, रशिया, फ्रान्स यासारखे जे देश आहेत यांची खाद्यान्न साठवण क्षमता त्यांच्या खाद्यान्न उत्पादन क्षमतेपेक्षा जास्त आहे. म्हणजे त्यांच्याकडे साठवण्यासाठी जे गोदाम आहेत ते खूप मोठे आहेत, त्यांच्या उत्पादन क्षमतेपेक्षा मोठे आहेत. निवडक प्राथमिक कृषी कर्ज संस्थांमध्ये कृषी तसेच संबंधित कारणांसाठी गोदामांसारख्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातील जागतिक पातळीवरील सर्वात मोठ्या धान्य साठवण योजनेच्या सुविहित परिचालनासाठी मंजूर केलेला निधी आणि निर्धारित खाद्यान्नाच्या अधीन राहून हा उपक्रम राबवला जाणार आहे. तर लक्षात ठेवायचे की केंद्रीय मंत्रिमंडळाने आता मान्यता दिलेली आहे की जागतिक पातळीवरील सर्वात मोठ्या धान्य साठवण योजनेसाठी आता ही मान्यता दिली गेलेली आहे. हे इथे लक्षात ठेवायचे. आणि भारताची खाद्यान्न साठवण क्षमता किती आहे, तर 145 दशलक्ष मेट्रिक टन आहे. ती आता ह्या गोदाम तयार झालं की वाढेल आणि आपल्याकडे जे अन्न तयार होतं, उत्पादन होतं, ते वाया जाणार नाही. ब्रिटिश अभिनेत्री आणि राजकारणी ग्लेडा जॅक्सन यांचे नुकतेच निधन झाले.
त्यांना 1970च्या विमेन इन लव्ह आणि 1973च्या अ टच ऑफ क्लास या चित्रपटांसाठी 2 वेळा ऑस्कर, 3 वेळा ग्रॅमी आणि रंगभूमीवरील अभिनयासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा टोनी पुरस्कार एकदा मिळाला आहे. त्यांनी 1977 मध्ये इंग्लंडच्या परिवहन मंत्री म्हणून काम पाहिले आहे. तर लक्षात ठेवायचे की अभिनेत्री ग्लेडा जॅक्सन यांचे निधन झालेले आहे. त्यांचे चित्रपट लक्षात ठेवायचे विमन इन लव्ह अँड अ टच ऑफ क्लास, ज्यासाठी त्यांना ऑस्कर मिळालेला आहे 2 वेळा. पुढची बातमी बघूयात. भारत अमेरिकेकडून MQ-9R ड्रोन विकत घेणार आहे. भारत हे ड्रोन जनरल ऑटोमिक्स या कंपनीकडून विकत घेणार आहे. रिपर ड्रोन मुख्यत्वे गुप्तचर माहिती संकलनासाठी म्हणून वापरले जातात. हे जे MQ-9R ड्रोन आहे ते का वापरले जातात तर गुप्तचर माहिती संकलन म्हणजे माहिती गोळा करण्यासाठी, गुपचूपपणे माहिती गोळा करण्यासाठी हे ड्रोन वापरले जातात. कुठले MQ-9R ड्रोन हे कुठून घेणार आहोत आपण? अमेरिकेकडून. कुठल्या कंपनीकडून तर ड्रोन जनरल ॲटॉमिक्स या कंपनीकडून आपण हे ड्रोन घेणार आहोत. आता हे ड्रोनबद्दल बघूयात. हे ड्रोन डिसेंबल केले जाऊ शकते म्हणजे मोकळे करून घेऊ शकतो आपण आणि तैनातासाठी एकाच कंटेनरमध्ये लोड केले जाऊ शकतात. म्हणजे डिसेंबल करून आपण त्याला एकाच कंटेनरमध्ये लोड करू शकतो आणि C-130 हर्क्युलिस किंवा मोठ्या विमानात वाहून नेले जाऊ शकते. एकाच कंटेनरमध्ये त्याला आपण डिसेंबल करून ठेवू शकतो. त्याला आपण C-130 हर्क्युलिस किंवा मोठे जे विमान असतात त्याच्यात लोड करून घेऊन जाऊ शकतो. तर लक्षात ठेवायचं की MQ-9R हे ड्रोन आपण कुणाकडनं घेतले आहे? अमेरिकेच्या जनरल ॲटॉमिक्स, ड्रोन जनरल ॲटॉमिक्स या कंपनीकडून घेतलेले आहे. पुढची बातमी बघूयात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास म्हणजेच IIT मद्रास येथील संशोधकांनी एक कमी किमतीची मोबाईल वायू प्रदूषण मॉनिटरिंग फ्रेमवर्क विकसित केले आहे, ज्यामध्ये सार्वजनिक वाहनांवर लावलेले प्रदूषण सेन्सर उच्च स्थानिक आणि तात्पुरते रिझॉल्युशन्सवर विस्तारित क्षेत्राच्या हवेच्या गुणवत्तेवर गतिशीलपणे निरीक्षण करू शकतात. म्हणजे IIT मद्रासने अशा प्रकारचे एक वायू प्रदूषण मॉनिटरिंग सेन्सर बनवलेले आहेत जे आपण सार्वजनिक वाहनांवर ते सेन्सर्स लावले जातील आणि त्यामुळे काय होईल तर ते स्थानिक आणि तात्पुरते रिझोल्युशन्सवर विस्तारित क्षेत्राच्या हवेच्या गुणवत्तेवर आधारित ते निरीक्षण करतील. प्राचार्य रघुनाथ रेंगास्वामी, डीन आणि फॅकल्टी, रासायनिक अभियांत्रिकी विभाग, IIT मद्रास यांच्या नेतृत्वाखाली प्रोजेक्ट कात्रू म्हणजे तमिळ भाषेतील हवा. आता कात्रू म्हणजे काय तर तमिळ भाषेत हवेला कात्रू म्हटले जाते. या उपक्रमांतर्गत हे फ्रेमवर्क विकसित करण्यात आले आहे. म्हणजे हे जे फ्रेमवर्क विकसित केले गेलेले आहे वायू प्रदूषण मॉनिटरिंग फ्रेमवर्क IIT मद्रासद्वारे ते प्रोजेक्ट कात्रू अंतर्गत विकसित करण्यात आलेले आहे. पारंपरिकपणे सभोवतालची हवेची गुणवत्ता मॉनिटरिंग स्टेशन्समध्ये मोजली जाते आणि एअर क्वालिटी इंडेक्स AQI म्हणून नोंदवली जाते. ही स्थानके निश्चित ठिकाणी असल्याने ते फक्त एका छोट्या भौगोलिक क्षेत्राच्या हवेची गुणवत्ता मोजतात. वायू प्रदूषण मात्र गतिमान आहे, ज्यामध्ये एकमेकांपासून काहीशे मीटर अंतरावर प्रदूषणाचे विविध स्तर दिसून येतात. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी पातळी असते प्रदूषणाची. तथापि जास्त खर्चामुळे अधिक स्थानके उभारणे व्यावहारिक नाही. म्हणजे जे पारंपरिक पद्धत आहे हवेची गुणवत्ता मोजण्याची ती काय आहे तर वायू प्रदूषण मोजण्यासाठी काही स्थानके असतात जे एका ठिकाणी स्टेशनरी असतात. तर ते काय करतात की हवेची प्रदूषण मोजतात आणि AQI इंडेक्स म्हणून नोंदवतात. पण हे जे स्थानके असतात ते लिमिटेड ठिकाणी आहे. खूप अशी स्थानके स्थापन करणे इकॉनॉमिकली बेनिफिशियल नाही आहे. पण आता हा जो फ्रेमवर्क तयार केलेला आहे वायू प्रदूषण मॉनिटरिंग फ्रेमवर्क हा आपण गाड्यांवर बसवू शकतो. सार्वजनिक वाहनांवर हा बसवला जाईल. जशा पद्धतीने गाड्या फिरतील तर म्हणजे वेगवेगळ्या एरियातला आपल्याला वायू प्रदूषण किती आहे हे मोजता येईल. त्यामुळे हा जो प्रोजेक्ट आहे हा महत्त्वाचा ठरणार आहे.
एक संदर्भ मॉनिटरिंग स्टेशनच्या खर्चासाठी या कमी किमतीच्या मोबाईल मॉनिटरिंग उपकरणाचा वापर करून उच्च रेझोल्युशन्समध्ये संपूर्ण शहराचा नकाशा तयार करणे शक्य होणार आहे. तर लक्षात ठेवायचे की IIT मद्रासद्वारे विकसित केले गेलेले मोबाईल वायू प्रदूषण मॉनिटरिंग फ्रेमवर्क आहे, जे प्रोजेक्ट कात्रू अंतर्गत तयार करण्यात येणार आहे. हे येथे महत्त्वाचे आहे. पुढे बघूयात, जपानने कचाका नावाने यंत्रमानव विकसित केला आहे, म्हणजे रोबोट विकसित केलेला आहे. काय नाव आहे त्याचं? कचाका. या यंत्रमानव किंवा हा यंत्रमानव व्हॉइस कमांडच्या माध्यमातून घरातील वस्तूंचे ने-आण करेल. म्हणजे आपण बघा टीव्हीमध्ये बघितले की त्या रोबोटला आपण व्हॉइस कमांड करतो, म्हणजे आपण सांगतो तोंडाने आणि तो आपली कामं करतो. तर हा रोबोट सुद्धा व्हॉइस कमांडच्या माध्यमातून घरातील वस्तूंची ने-आण करतो. तर लक्षात ठेवायचं की कचाका नावाने यंत्रमानव जो विकसित केला गेलेला आहे तो कुठल्या देशाचा आहे? तर तो जपानचा आहे. हे इथे लक्षात ठेवायचं. पुढची बातमी बघूयात. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी ओडिशा फॉर AI म्हणजेच ओडिशा फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि AI फॉर यूथ, आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर यूथ हा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमात काय आहे? तर या उपक्रमात त्यांना सर्वप्रथम तर इंटेल या कंपनीचे सहकार्य लाभणार आहे आणि हा उपक्रम राज्यभरातील भुवनेश्वर, पुरी आणि कटक या 3 शहरांमध्ये होणार आहे. तर लक्षात ठेवायचं की ओडिशा फॉर AI आणि AI फॉर यूथ हा उपक्रम कुठल्या राज्याचा आहे? तर ओडिशा या राज्याचा आहे. आणि या उपक्रमात कुठली कंपनी मदत करणार आहे? तर इंटेल कंपनी मदत करणार आहे आणि राज्यभरातील 3 शहरांमध्ये हा उपक्रम होणार आहे. भुवनेश्वर, पुरी आणि कटक या 3 शहरांमध्ये हा उपक्रम होणार आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.